काय छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर मशीद बांधली होती आणि ते तिथे शिवलिंगाची पूजा करत होते का? होय, सुमारे 400 वर्षांपूर्वी आधुनिक साधनांशिवाय एक असा किल्ला बांधला गेला होता ज्यातील प्रत्येक दगड आजही आपल्या जागेवर मजबूत उभा आहे. हा आहे रायगड किल्ला. याचे बांधकाम इ.स. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केले आणि जवळपास 14 वर्षांत पूर्ण झाले. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. याची पायाभरणी पूर्णपणे दगडांवर आणि नैसर्गिक खडकांच्या पृष्ठभागावर करण्यात आली होती, ज्यामुळे किल्ला डोंगराशी पूर्णपणे एकरूप झाला आहे. किल्ल्याच्या भिंती लाल लॅटेराइट आणि बेसॉल्ट दगडांपासून बनवण्यात आल्या होत्या. या दगडांना सिमेंटऐवजी चुना मोर्टारने जोडले गेले होते. लेयर्ड मॅसनरी तंत्र वापरून बाहेरून गुळगुळीत दगड आणि आतून रबल मॅसनरीचा संगम करण्यात आला, ज्यामुळे जाड भिंती मुसळधार पाऊस आणि भूकंप सहज सहन करू शकतात. पाण्याची व्यवस्था देखील अत्यंत प्रगत होती. डोंगरावर 11 कृत्रिम तलाव आणि टाक्या तयार करण्यात आल्या होत्या. पावसाचे पाणी आणि पृष्ठभागावरील पाण्याचा प्रवाह याचा अचूक अभ्यास करून ही रचना करण्यात आली होती. राजवाड्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी तांब्याच्या पाईपलाईनी आणि भूमिगत वाहिन्यांचा वापर केला जात होता, ज्यामुळे राजवाड्यातील कारंजे आणि विहिरींना सतत पाणी पुरवठा होत असे. संरक्षण व्यवस्था इतकी मजबूत होती की किल्ल्याभोवतीच्या उभ्या कड्या नैसर्गिक ढाल म्हणून काम करत होत्या. प्रवेशद्वार सरळ नसून अरुंद आणि वळणदार रचनेत होती, ज्यामुळे शत्रूची गती आपोआप कमी होत असे. किल्ल्यात फक्त 3 मुख्य दरवाजे होते आणि बुरुजांच्या सहाय्याने 360 अंशांत नजर ठेवता येत होती. आर्किटेक्चरचा आणखी एक आश्चर्यकारक भाग म्हणजे राजवाडा, राणींची वसतिगृहे, मंत्र्यांची कार्यालये आणि 5000 ते 6000 लोक सामावू शकतील असा दरबार, तसेच गुप्त बाहेर पडण्याचे मार्ग देखील होते. रायगडावर असलेल्या मंदिराचा घुमट असा बांधला गेला होता की दुरून तो मशिदीसारखा दिसतो आणि त्या मंदिरात शिवलिंगाची पूजा केली जात होती.